नमस्कार मित्रांनो, काल आपण जनरली IUPAC सिस्टीम जी आहे तर ती बघितली होती. त्याचे काही रूल्स आपण बघितले होते. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी घेतले होते. आता IUPAC सिस्टीम मध्ये आपण काल फक्त सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची IUPAC सिस्टीम जी आहे तर ती बघितली होती. तर आज आपण काही एक्झाम्पल्स घेऊ आणि मग त्याच्यानंतर फंक्शनल ग्रुप्स जे आहेत तर ते स्टार्ट करू. आता एक्झाम्पल मध्ये बघा, मी फर्स्ट हे एक्झाम्पल्स जे आहेत तर ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं लिहिलेलं आहे. तर आपला जो फर्स्ट रूल आहे तर तो आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ हायड्रोकार्बन. तुम्हाला लॉंगेस्ट चेन जी आहे हायड्रोकार्बनची तर ती सिलेक्ट करायची. बघा, आपण प्रत्येक वेळेने या ठिकाणी स्ट्रेट चेन जी आहे तर ती किंवा जनरली चेन जी आहे तर ती घेऊन घ्यायची आहे. सपोज मी जर स्ट्रेट चेन घेतली तर किती कार्बन फिक्स होत आहे? 1 2 3 4 आणि 5 कार्बन. त्याच्यानंतर अजून एक चेन या ठिकाणी प्रिपेअर होते या रीतीने. ही पण तुम्ही चेन जी आहे तर ती चेन घेऊ शकतात. आपला रूल जो आहे तर तो आहे लॉंगेस्ट चेन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके, मग ती कितीही कार्बनची जनरली असू शकते. किती म्हणजे मोस्टली जास्तीत जास्त कार्बन त्या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, तर मी ही चेन सिलेक्ट केली आहे. याच्यानंतर नेक्स्ट जो रूल आहे आपला तर तो आहे नंबरिंग ऑफ कार्बन ॲटम. मग आता कार्बन ॲटमला नंबरिंग आपण कुठून करणार? या ठिकाणून तर मी केली 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि जर मी इकडनं केली तर 1 2 3 4 5. ओके, तर आपण ही प्रेफर करू 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, मग 7 कार्बन आहे म्हणजे त्या ठिकाणी आपला जो मेन ग्रुप असेल म्हणजे जो मेन रूटवर्ड असेल तर तो असेल हेप्टेन. आता किती नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली ब्रांचिंग आहे? बघा, थर्ड नंबरच्या आणि फोर्थ नंबरच्या. थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला कोणती ब्रांचिंग आहे? मिथिलची. आणि फोर्थ नंबरच्या कार्बन ॲटमला कोणाची ब्रांचिंग आहे? इथिलची. मग तुम्हाला या ठिकाणी आधी जनरली आपण लिहिणार इथिल, कारण की आपला जो रूल आहे रूल नुसार आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं आहे. मग इथे येणार तुमचं 4 डॅश इथिल, त्याच्यानंतर 3 मिथिल आणि कितीची चेन आपली? 7ची, देअरफॉर हेप्टेन. असं याचं नेमिंग जे आहे तर ते प्रिपेअर होणार आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. काल याचे आपण रूल बघितलेले आहे. आज आपण एक्झाम्पल घेऊन जनरली सॉल्व्ह करून घेतोय. ज्याच्या पण लक्षात नसेल तर त्याने प्लीज प्रिव्हियस लेक्चर जे आहे तर ते चेक करा. तुम्हाला IUPAC सिस्टीम त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा, आता नेक्स्ट हा कंपाऊंड आहे आपला. फर्स्ट रूल सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ हायड्रोकार्बन. आता या ठिकाणी सपोज स्ट्रेट चेन जर मी घेतली तर ती येते 1 2 3 4 5 6. ओके, आणि जर मी या रीतीने घेतली तर 1 2 3 4 5 आणि 6. एक स्ट्रेट चेन घेतली आहे आणि एक या रीतीने मी चेन घेतली आहे. ओके, आता बघा, मी जर स्ट्रेट चेन जर मी घेतली तर या ठिकाणी स्ट्रेट चेन मध्ये जी ब्रांचिंग आहे तर ती ब्रांचिंग जास्त इन्क्लूड होते. कधी पण तुम्हाला जी नंबरिंग आहे तर ती नंबरिंग अशी करायची आहे किंवा चेन अशी सिलेक्ट करायची आहे की लॉंगेस्ट पण पाहिजे आणि जास्तीत जास्त ब्रांचिंग त्या ठिकाणी कव्हर व्हायला पाहिजे. जर मी ही सिलेक्ट केली तर या ठिकाणी ब्रांचिंग जी आहे तर ती ब्रांचिंग फक्त ही एकच कव्हर होते आणि ही दुसरी. ओके, तर ही चेन जी आहे तर ही चालणार नाही. तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की जी चेन आहे तर ती चेन जनरली अशी सिलेक्ट करायची आहे की त्या ठिकाणी ब्रांचिंग जास्तीत जास्त यायला पाहिजे. जर मी ही चेन सिलेक्ट केली तर हा एक कार्बन येतोय आणि जनरली त्याला अजून 3 मिथिल ग्रुप जे आहे तर ते ब्रांचिंग येते, म्हणजे ह्या कार्बनला फक्त एकच ब्रांचिंग येते. मग त्या ठिकाणी तसं चालणार नाही. तुम्ही सिम्पली जर स्ट्रेट चेन जर सिलेक्ट केली तर त्या ठिकाणी ब्रांचिंग जी आहे तर ती इन्क्रीज होते. ओके, आता नंबरिंग कुठून देणार? जर मी इकडनं नंबरिंग दिली 1 2 3 4 5 6, सेकंड नंबर, त्याच्यानंतर 4 नंबर आणि त्याच्यानंतर 5 नंबर, आणि इकडनं जर दिली 1 2 3 4 5, 2 + 3 + 5 10 आणि 11. ओके, जो आपला रूल आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की कोणत्या प्रकारे नंबरिंग द्यायची आहे तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे,
नंबरिंगची ऍडिशन करून घ्या. ऍडिशन केल्याने ज्याचा लोएस्ट नंबर येईल तर तो लोएस्ट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही ह्याप्रमाणे नंबरिंग करायची इकडनं 1 2 3 4 5 आणि 6. ओके, म्हणजे आता सेकंड नंबर आणि थर्ड नंबर आणि आफ्टर दॅट फोर्थ नंबर याला फिफ्थ नंबर याला ब्रांचिंग जी आहे तर ती आहे. थर्ड नंबरच्या कार्बन ॲटमला इथिलची ब्रांचिंग आहे. मग आपण ऍज युजल अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आधी काय घेणार, इथिल. देअरफॉर 3 इथिल. त्याच्यानंतर जी नेक्स्ट ब्रांचिंग आहे तर ती कोणत्या कार्बन ॲटमला, सेकंड आणि फिफ्थ नंबरच्या कार्बन ॲटमला. आता सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली 2 मिथिलची ब्रांचिंग आहे. मग तुम्हाला या ठिकाणी जो सेकंड नंबर आहे तर तो 2 टाइम्स राईट करावा लागेल. ओके, पण लक्षात घ्या सेकंड नंबर जो आहे हा सेकंड नंबर तुम्हाला किती वेळेस राईट करावा लागणार आहे, 2 टाइम्स जनरली तुम्हाला या ठिकाणी राईट करावा लागणार आहे. 2 2 अजून किती नंबरच्या कार्बन ॲटमला आहे, फिफ्थ. राईट, 2 2 फिफ्थ. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तर त्या नेक्स्ट मध्ये किती मिथिल ग्रुप आहे, 3 मिथिल ग्रुप. मग आपण जर सेम मिथिल ग्रुप आहे किंवा सेम जर ग्रुप असेल तर आपण त्या ठिकाणी काय प्रिफिक्स यूज करतो, ट्राय. 3 सेम ग्रुप असल्यामुळे आपण त्या ठिकाणी काय यूज करणार आहोत, ट्राय. त्याच्यानंतर कोणता ग्रुप आहे, मिथिल. आणि कितीची चेन आहे, 6 ची. देअरफॉर इट इज नोन ॲज हेक्सेन. 3 इथिल 2 2 5 सॉरी या ठिकाणी डॅश, ट्राय मिथिल हेक्सेन. ओके, तुम्हाला पॉइंट लक्षात घ्या, सेम जर ग्रुप असेल तर जितक्या कार्बनला जर 2 पण ब्रांचिंग असेल तर नंबर पण तुम्हाला 2 टाइम्स राईट करायचा आहे. 2 2 5 ट्राय मिथिल हेक्सेन. नेक्स्ट सिम्पली स्ट्रेट चेन जी आहे तर ती आपली लॉंगेस्ट चेन असेल. नंबरिंग तुम्ही कुठूनही दिली तर सेम आहे, कारण की इकडनं दिलं 1 2 3 4 5 आणि तिकडनंही दिलं तर जनरली 3च नंबर येणार आहे. ओके, आता किती नंबरच्या कार्बन ॲटमला ग्रुप अटॅच आहे, थर्ड आणि इकडं पण थर्ड, इथिल आणि मिथिल. देअरफॉर अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आधी आपण काय लिहिणार, इथिल. 3 इथिल, त्याच्यानंतर अगेन 3 मिथिल पेंटेन. फिफ्थ नंबर, कारण की 5 कार्बन जनरल या ठिकाणी कनेक्ट आहे तर आपली जी चेन प्रिपेअर होणार तर ती होणार आहे पेंटेन्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे, फक्त मी ब्रांचिंग थोडी चेंज केली या ठिकाणी. अगेन स्ट्रेट चेन तुम्ही घेऊ शकतात, 5 चीच आपली स्ट्रेट चेन येणार. नंबरिंग तुम्ही ऍज युजल इकडच्या साईडने करणार, कारण की 1 2 3 आणि इकडनं जर केले तर 1 2 3 आणि 4. ओके, इट्स 3 इथिल, देन 2 मिथिल पेंटेन. ओके, या रीतीने तुम्हाला नेमिंग जी आहे तर ती नेमिंग करायची आहे. आता नेक्स्ट जे मी हायड्रोकार्बन घेतलेला आहे तर हे हायड्रोकार्बन मी घेतलेला आहे अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. आता अनसॅच्युरेटेड म्हणजे त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तर हा डबल बॉन्ड येणार आहे. मग आपला फर्स्ट रूल, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ हायड्रोकार्बन. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर जो नेक्स्ट रूल आहे नंबरिंग द्यायची आहे. पण आता या ठिकाणी नंबरिंग देताना एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जनरली जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे, ब्रांचिंगला नाही. फंक्शनल ग्रुप जर स्टार्ट झाले, जनरली डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड इथूनच फंक्शनल ग्रुप स्टार्ट होऊन जातात. फंक्शनल ग्रुप स्टार्ट झाले की जो रूल आहे तर तो असा लक्षात ठेवायचा तुम्हाला की जो फंक्शनल ग्रुपचा कार्बन आहे त्याला लोएस्ट पॉसिबल नंबर यायला पाहिजे. आपण इकडनं देणार 1 2 3 4 5 6 अँड 7. ओके, आता सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली डबल बॉन्ड आहे. फोर्थ नंबर आणि 6 नंबरच्या कार्बन ॲटमला मिथिल ग्रुप आहे. मग आपण जनरली आधी जे प्रिफिक्स आहे तर ते प्रिफिक्स आपण ब्रांचिंगचं देणार. 4 5 डाय मिथिल, राईट, कारण की 2 मिथिल ग्रुप आहे देअरफॉर डाय मिथिल. किती कार्बन आहे,
7 कार्बन असल्यामुळे आणि डबल बॉन्ड असल्यामुळे आपलं जे सफिक्स असेल तर ते सफिक्स असणार आहे ENE. ओके, जी आणि जे रूट वर्ड येईल किंवा जनरली जे स्टार्टिंगचं नेम येईल तर ते येणार हेप डॅश. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जेवढ्या नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली डबल बॉन्ड आहे तर तो नंबर या ठिकाणी तुम्ही लिहून घ्या. हेप 2 डॅश ENE. ओके, ENE हा सफिक्स जो आहे हा सफिक्स तुम्ही कोणासाठी यूज करणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड साठी. आता या ठिकाणी 2 कशासाठी दिला आपण, सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे. आता हाच जर डबल बॉन्ड 2 टाइम्स जर असेल तर इथं तुम्ही ते नंबर्स 2, आणि 3 जर कंटिन्यू डबल बॉन्ड असेल तर तुम्ही असे नंबर्स या ठिकाणी ऍड करू शकतात आणि मग हे आपलं सफिक्स जेवून जाईल तर ते होऊन जाईल डाईन. ते आपण आधीच लिहिलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी जनरली ट्रिपल बॉन्ड जो आहे तर तो आपण घेतलेला आहे. ऍज युजल लॉंगेस्ट चेन जी आहे तर ती चेन या ठिकाणी असणार. नंबरिंग तुम्हाला करायची आहे 1, 2, 3, 4 आणि 5. 5th नंबरच्या कार्बन ॲटमला या ठिकाणी जनरली 4th नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड आहे आणि इकडे 1st नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड. ब्रांचिंग कोणाची आहे, मिथिल, देअरफॉर 3 मिथिल. त्याच्यानंतर 5th ची चेन आहे तर पेंट. किती नंबरच्या कार्बन ॲटमला ब्रांचिंग आहे, 1, आफ्टर दॅट 4. फर्स्ट नंबर ब्रांचिंग नाही, 1st नंबरच्या कार्बन ॲटमला ट्रिपल बॉन्ड आहे, 4th नंबरच्या कार्बन ॲटमला पण ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणून आपण ते नंबर या ठिकाणी राईट करून घेतले 1 आणि 4. ओके, परत डॅश ऍज युजल आपलं जे सफिक्स आहे तर ते काय लागेल YNE, कारण की ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे. पण आता या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड किती आहे, 2 आहे, म्हणून प्रिफिक्स तुम्हाला काय यूज करायचा आहे, डाय, DIYNE. सेम प्रोसिजर इकडे पण तुम्हाला फॉलो करायची आहे जर डबल बॉन्ड जो आहे तर तो 2 टाइम्स असेल तर या ठिकाणी आपण लक्षात घ्या, ज्या कार्बन ॲटमला जनरली ट्रिपल बॉन्ड आहे त्याचे नंबर्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायचे आहे. ओके, याप्रमाणे तुम्ही राईट करू शकतात. जर तुम्हाला प्रॉपरली स्क्रीनशॉट काढायचा असेल तर प्लीज काढून घ्या आणि जर तुम्ही लिहत असणार तर हे प्रॉपरली लिहा, जेणेकरून तुम्हाला IUPAC सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ओके, चला नेक्स्ट आपला जो ग्रुप आहे तर तो आहे फंक्शनल ग्रुप. तर तो नेक्स्ट फंक्शनल ग्रुप जो आहे आपला तर तो आहे अल्कोहोल. त्याचं जनरल फॉर्म्युला जो आहे तर तो आहे ROH. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या फंक्शनल ग्रुपमध्ये जो सफिक्स आहे तर तो सफिक्स तुम्हाला OL यूज करायचा आहे. ओके, आता या ठिकाणी बघा CH3OH आहे, म्हणजे हा जो ग्रुप आहे तर तो आहे मिथेन. मिथेनचा फक्त E रफ करून तुम्हाला OL जे आहे तर ते यूज करायचं आहे. ओके, इट्स मिथॅनॉल. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो आहे आता आपला, जर अल्कोहोलच ग्रुप आहे आणि पण तो अल्कोहोल ब्रांचिंग मध्ये असेल, जर ब्रांचिंग मध्ये असेल तर आपला जो रेग्युलर रूल आहे तोच, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम. त्याच्यानंतर तुम्हाला नंबरिंग द्यायची आहे. तर सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला नंबरिंग आहे म्हणजे त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तर तो अटॅच झालेला आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, प्रोपॅन टू ऑल. ओके, जो कार्बन आहे त्याला OH ग्रुप अटॅच आहे तर त्या OH ग्रुपला तुम्हाला जनरली त्या कार्बनचा नंबर जो आहे तर तो नंबर तुम्हाला या रीतीने लिहायचा आहे. प्रोपेन लिहा, त्याच्यानंतर E रफ करा, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर OL. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ग्रुप आहे तर तो आहे अल्डेहाइड. अल्डेहाइड साठी तुम्हाला सफिक्स जे आहे तर ते सफिक्स यूज करायचं आहे AL. अल्डेहाइडचा हे एक एक्झाम्पल मी या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी येणार CH3C डबल बॉन्ड OH. आता या ठिकाणी याचं जे नॉमेनक्लेचर येईल तर ते येणार तुमचं इथेन. ओके, सेम
इथेन जो आहे तर ह्या इथेनचा ई रफ करून तुम्हाला एल जे आहे तर ते यूज करायचं आहे. इट्स इथेनॉल. त्याच्यानंतर किटोन्स जो आहे तर तो किटोन्सचं नॉमेनक्लेचर जर तुम्ही प्रॉपरली बघितलं असेल तर याचं कॉमन नेम सिस्टीमनुसार जे नॉमेनक्लेचर आहे तर ते आहे ऍसिटोन. हे नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला कॉमन नेम सिस्टीमनुसार. पण IUPAC नुसार जो आपला रूल आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, गिव्ह द नंबरिंग. सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली C डबल बॉन्ड O आहे. मग त्याचं नेमिंग कसं करणार तुम्ही? तुम्हाला सफिक्स जो आहे हा सफिक्स या ठिकाणी ONE हा सफिक्स तुम्हाला यूज करायचा आहे. याचं नेमिंग काय होणार तुमचं जनरली? प्रोपॅन टू ऑन. ओके, एक्झाम्पल प्रोपॅन. 3 कार्बनची चेन आहे आपली. 3 कार्बनची चेन असल्यामुळे या ठिकाणी लिहिणार तुम्ही प्रोपॅन, त्याच्यानंतर नंबर 2 कशासाठी? कारण की सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला डबल बॉन्ड O आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ONE हा तुम्हाला जो सफिक्स आहे तर तो सफिक्स राईट करायचा आहे. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, सपोज जर तुम्ही अजून लॉंगेस्ट चेन जर घेतली तर मग तुम्ही या ठिकाणी नेमिंग कसं करणार? तर जो रूल आहे आपला तर तो रूल तुम्हाला ॲज युजल यूज करायचा आहे. 1 2 सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, 2 3 4 आणि 5. सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला जनरली डबल बॉन्ड O आहे. तर ह्या ठिकाणी 5 कार्बन आहे म्हणून पेंटॅन 2 ऑन. ओके, ह्या रीतीने नेमिंग जे आहे तर ते नेमिंग होणार आहे. याच्यानंतर येते तुमचा जो नेक्स्ट ग्रुप आहे तर तो नेक्स्ट ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड साठी तुम्हाला RCOOH हा ग्रुप जनरली असणार आहे आणि याचं जे सफिक्स असणार आहे तर ते असणार आहे ओइक ऍसिड. जसं मी या ठिकाणी एक्झाम्पल लिहिलेलं आहे 1 2 3 कार्बन असल्यामुळे या ठिकाणी जनरली होणार आहे प्रोपॅनोइक ऍसिड. ओके, जनरली सेम रूल तुम्हाला फॉलो करायचा आहे. प्रोपेन राईट करा, प्रोपेनचा ई रफ करा, OIC ऍसिड तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करायचा आहे. तर मग या ठिकाणी तुम्ही लिहिणार सिम्पली प्रोपॅनोइक ऍसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍसिड क्लोराइड. ऍसिड क्लोराइड साठी तुम्हाला सफिक्स जो आहे तर तो सफिक्स यूज करायचा आहे OYL क्लोराइड. रूट वर्ड आहे तर ते आहे इथेन. इथेनचा ई रफ करून तुम्हाला OYL इथॅनोइल क्लोराइड हे तुम्हाला यूज करायचं आहे. हे बघा, सिंपल IUPAC सिस्टीम जनरली आपण बघतोय आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त मी सिंगल फंक्शनल ग्रुप घेऊन आधी डिस्क्राईब करून घेतलंय. कारण की याच्यानंतरचा जो पार्ट आहे तर तो आहे कॉम्प्लेक्स ग्रुप. म्हणजे एकाच कार्बन ॲटमला जर 2 किंवा 3 डिफरंट फंक्शनल ग्रुप असतील तर त्याचं नॉमेनक्लेचर तुम्ही कसं करणार तर ते पण आपण बघू. पण आधी सिंगलचं आपण कसं करणार तर ते प्रॉपरली समजून घ्या. आणि हे पण लक्षात घ्या, अल्कोहोल असेल तर तुम्हाला OL यूज करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो रूटवर्ड आहे आपला मिथेन, मिथेनचा ई रफ करा, OL ऍड करा. त्याच्यानंतर अल्डेहाइड साठी AL, किटोन साठी ONE, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड साठी ओइक ऍसिड आणि ऍसिड क्लोराइड साठी OL क्लोराइड. जर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घ्या. पण याचे जर तुम्हाला अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले तर प्लीज करा, कारण की जेणेकरून तुमचं IUPAC सिस्टीम जे आहे तर ते प्रॉपर होईल. याच्यानंतर जे नेक्स्ट ग्रुप आहे तर ते नेक्स्ट ग्रुप घेऊ आपण. हालाइड म्हणून एक ग्रुप आहे होता आपला, त्याच्यानंतर सायनाइड. ओके, आणि त्याच्यानंतर इथर आणि लास्ट वन एस्टर. तर पहिला आता जो ग्रुप आहे तर तो ग्रुप आहे आपला हालाइड. हालाइडचा जो जनरल फॉर्म्युला असेल तर तो असेल RX. ओके, आता हालाइड साठी जे IUPAC सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर असेल तर ते असेल की हालाइडचं तुम्हाला सफिक्स यूज करायचं नाहीये, हालाइडचं तुम्हाला प्रिफिक्स यूज करायचं आहे. तर प्रिफिक्स तुम्ही काय यूज करणार? हॅलो. एक्झाम्पल CH3Br. ओके, किंवा CH3CH3Cl.
आता याचं नेहमी नॉमेनक्लेचर तुम्ही कसं करणार आहात, याचं हॅलो म्हणून म्हणजे ब्रोमाइडचं ब्रोमो तो ऍज अ प्रिफिक्स असेल. मग इथं असेल तुमचं ब्रोमोमिथेन. ओके. आता या ठिकाणी बघा लॉंगेस्ट चेन आली कार्बनची. ती चेन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, नंबरिंग करायची 1 2 3. सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला क्लोरो ग्रुप अटॅच आहे. देअरफॉर 2 क्लोरो प्रोपेन. ओके. या रीतीने तुम्ही सिंगल याचं नॉमेनक्लेचर जे आहे तर ते करायचं आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तर तो नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट ग्रुप आपण घेणार सायनाइड ग्रुप. सायनाइड ग्रुप साठी पण तुम्हाला प्रिफिक्सेस यूज करायचा आहे, तर ते तुम्ही प्रिफिक्स यूज करणार सायनो. एक्झाम्पल RCN. ओके. सायनो अल्केन. ह्या रीतीने तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे तर ते करायचं आहे. एक्झाम्पल CH3CN. नेमिंग होणार याचं सायनो मिथेन. रूट वर्ड जे आहे तर ते जितके नंबर ऑफ कार्बन आहे तर तेवढेच घ्यायचे तुम्हाला, बाकी सायनाइड ऍज अ प्रिफिक्स म्हणून तुम्हाला ऍड करायचा आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तर तो नेक्स्ट टॉपिक आपला आहे इथर. इथर ROR ग्रुप आपण या ठिकाणी घेतला आहे. याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला करायचं आहे अल्कॉक्सी अल्केन. या रीतीने तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे तर ते करायचं आहे. एक्झाम्पल बघा या ठिकाणी CH3O CH3. आता एकाला स्टार करून घ्या. जनरली हा जो ग्रुप असेल पूर्ण, हा ग्रुप असेल तुमचा अल्कॉक्सी. ओके. म्हणजे अल्केनचा अल्क तुम्हाला घ्यायचा आहे आणि ऑक्सिजनचा ऑक्सी. देअरफॉर मिथॉक्सी. आणि हा कोणता ग्रुप आहे, मिथेन. या रीतीने तुम्ही राईट करू शकता. त्याच्यानंतर CH3CH2CH3. आता या ठिकाणी जनरली इथेनची जी आहे ही इथेनची लॉंगेस्ट चेन आहे, म्हणून या ठिकाणी जो रूट वर्ड आहे तर तो रूट वर्ड तुम्ही घेणार इथेनचा आणि हा असेल तुमचा अल्कॉक्सी. देअरफॉर हियर मिथॉक्सी इथेन. ह्याप्रमाणे तुम्ही नॉमेनक्लेचर जे आहे तर ते करू शकतात. एकदम सिंपल प्रोसिजरने आणि एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊन मी IUPAC सिस्टीम घेतलेला आहे. नेक्स्ट जो लास्ट ग्रुप आहे आता आपला तर तो आहे इस्टर. इस्टरचा जनरल फॉर्म्युला RC+OR. एक्झाम्पल बघा या ठिकाणी CH3C+OCH3. ओके. तुम्हाला या ठिकाणी जे नॉमेनक्लेचर करायचं आहे तर ते करायचं आहे अल्किल, अल्कॅनोएट. OATE हा सफिक्स तुम्हाला यूज करायचा आहे जेव्हा तुम्ही इस्टरचं नॉमेनक्लेचर करणार. ओके. आता या ठिकाणी बघा CH3C+OCH3. आता हा जो ग्रुप आहे हा ग्रुप तुमचा होणार ऍज अ अल्किल म्हणून. अल्किल म्हणजे या ठिकाणी असणार आहे मिथिल आणि इकडे असणार आहे इथॅनोएट. इथेने इथेनचा ई रफ तुम्हाला करायचा आहे आणि OATE हे सफिक्स तुम्हाला यूज करायचा आहे. सेम हियर CH3CH2C+OO C2H5. ओके. C2H5 म्हणजे इथिल ग्रुप. तर इथिल ग्रुप तुम्हाला या ठिकाणी आधी राईट करायचा आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोपॅनोएट जो आहे तर तो यूज करायचा आहे. या रीतीने आपलं सिंगल फंक्शनल ग्रुप जे नॉमेनक्लेचर आहे तर हे नॉमेनक्लेचर कंप्लीट होतं. पण आता पॉलीफंक्शनल ग्रुप जर असतील तर मग त्यासाठी तुम्ही नॉमेनक्लेचर कसं करणार तर ते आपण नक्की उद्या बघू. पण तोपर्यंत तुम्ही प्लीज याची प्रॅक्टिस व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला पॉलीफंक्शनल मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आज मला थोडा लेट झालाय व्हिडिओ टाकायला कारण की मी व्हिडिओ रेकॉर्ड केला पण त्याच्यामध्ये व्हॉइस नव्हता, म्हणून मला परत व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागला. ठीक आहे. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.